न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। जय भीम म्हणत समाजासाठी लढणारा योद्धा अनंतात विलीन। लढता लढता रणांगणातच थांबला एक योद्धा। जय भीम हा शेवटचा शब्द उच्चारत समाजाच्या हक्कासाठी पत्रकार परिषदेत बोलता बोलता आंबेडकरी चळवळीतील एक धगधगता निखारा शांत झाला। रिपब्लिकन चळवळीचे ज्येष्ठ आणि आक्रमक नेते अशोक गायकवाड यांच्या अकस्मात जाण्याने संपूर्ण आंबेडकरी चळवळीवर आणि अहिल्यानगर जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। शेवटच्या श्वासापर्यंत समाजाचा आवाज बुलंद ठेवणाऱ्या या लोकनेत्याच्या निधनाने एका संघर्षाचा अंत झाला आहे। त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यात अश्रू आणि मनात आपल्या लाडक्या नेत्याच्या आठवणी दाटून आल्या होत्या। अशोक गायकवाड हे केवळ एक नेते नव्हते, तर संकटसमयी धावून जाणारा कार्यकर्त्यांचा आधारवड होते। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे खंदे समर्थक होते। त्याचबरोबर आरक्षण उपवर्गीकरणाच्या संवेदनशील मुद्द्यावर श्रीरामपूर येथे समाजाची भूमिका मांडत असतानाच त्यांना अचानक रक्तदाबाचा त्रास झाल्याने दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु तेथे त्याची प्राणज्योत मालवली। समाजासाठी लढता लढता रणमैदानावरच वीरमरण यावे अशा भाग्यवान स्थितीत त्यांनी जगाचा निरोप घेतला। आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देताना हजारो कार्यकर्त्यांचे कंठ दाटून आले होते। एका झुंजार, अभ्यासू आणि करारी नेतृत्वाला संपूर्ण महाराष्ट्रातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। आज आपण सर्वजण दुःखात अंतःकरणानं अखेरचा जय भीम यांना करण्याकरता उपस्थित झालो आहोत। असे काल कथित अशोकरावजी गायकवाड साहेब यांची वार्ता ज्यावेळेला परवा दिवशी 1 तारखेला ती आपल्या अहिल्यानगरपर्यंत जेव्हा श्रीरामपूर बातमी आली, तर निश्चित रूपानं प्रत्येक व्यक्तीने जो त्यांच्या संपर्कामध्ये आलेला होता त्या प्रत्येक व्यक्तीने हळहळ व्यक्त केली। त्या दिवशी देखील सकाळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती होती आणि त्या दिवशी आम्ही सगळेच लोक सकाळी 10 वाजल्यापासून जवळपास 11:30 पर्यंत आम्ही त्या परिसरामध्ये होतो आणि तिथून सगळे लोकही श्रीरामपूरला पत्रकार परिषद आणि पुढच्या नियोजनाकरता तिथे गेलेले होते। आणि तिथनं नगरसेवक सूरजभाऊ बनसोडे यांचा मला फोन आला की त्यांना अचानकरित्या थोडा त्रास झालेला आहे आणि आम्ही पुढे त्यांना दवाखान्याकरता घेऊन चालू तिला फोन लावा। आणि मग मी त्यावेळेला लगेच ताबडतोब संपर्क केला। त्यांनी ताबडतोब तिथं प्रवरा मेडिकल ट्रस्टला फोन केला आणि मला पुन्हा फोन करून त्यांनी सांगितलं की तिथं डॉक्टर लोक सगळे तयार आहेत, तुम्ही लवकर ताबडतोब जेवढं लवकर दिलं पेशंट घेऊन जा। पुन्हा सूरज भाऊशी संपर्क झाला। सूरज भाऊशी त्यांनी देखील सांगितलं आम्ही त्यांना घेऊन चाललो, पण तिथल्या डॉक्टरशी पुन्हा सूरज भाऊनी फोन जोडून दिला तपासणी झाल्यानंतर आणि त्यांनी सांगितलं की आता प्रचंड हे ब्रेनमध्ये रक्तस्राव मोठ्या स्वरूपामध्ये झालेला आहे आणि म्हणून निश्चित रूपानं सायंकाळच्या वेळेला त्यांना नगरला या ठिकाणी आणलं गेलं आणि दुःखद निधन झालंय। त्यासाठी जमलेले सर्व दुःखांतीत बौद्ध बांधव असतील, आंबेडकरी समाज, सर्व इतर समाज, सर्वांचं मी मोठ्या संख्येने या ठिकाणी आल्याबद्दल आभार मानतो। व गायकवाड साहेब आम्हाला कायमच मार्गदर्शन, कपड्यापासून तुमचे दाढीपासून केस कसे पाहिजे इथपासून ते आम्हाला मार्गदर्शन करायचे व आम्हाला जरी काही कंटाळा आला, नको ते आंदोलन आपण नंतर करू, पण ते आमच्या चिडायचे आणि आम्हाला घेऊन जायचे, चला तुम्हाला जावं लागेल, ते करावं लागेल आपल्या समाजात। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।